तर मित्रांनो मी ब्लॉगवर मी तुमचं स्वागत करतो आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आपण गेलो तर रायगडावरती. रायगडावर जाताना हा दरवाजा तर खूपच भारी आहे मित्रांनो. आपण पहिल्यांदा रायगडावरती गेलो होतो. एकदम खतरनाक मित्रांनो, तुम्हाला एकदम खतरनाक आमचा कार्यकर्ता पाणी मागतोय पे भावा. पण जे असलं खतरनाक मित्रांनो वातावरण आहे ना, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. एकदम खतरनाक हे बघू शकता, एकदम भारी आहे मित्रांनो. मी पहिल्यांदा झाले, खूपच भारी वाटलं. आमचा कार्यकर्ता बसलेला आहे. काय म्हणताय? नमस्ते डायरेक्ट काय म्हणावं, जीव चाललाय. मित्रांनो एवढा चढतोय तर आपल्याला गड काय संपणायच. आपण आलो होतो, थोडा राहिला होता गड. काय वेळानं आपण वरती पोचलो. वर गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि परत आपण गेलो. मित्रांनो वर आल्यानंतर मस्तपैकी व्हिडिओ काढला. गर्दी तर खूपच होती तिथं. तसाच व्हिडिओ काढला. मग गेलो दर्शन घेण्यासाठी वरती. वर गेलो तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन घेतलं. परत त्या ठिकाणावरून गेलो जगदीश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. युट्यूबला काहीतरी फॉलो करा भावाला. सबस्क्राईब मग बघा मग काय सबस्क्राईब असतं. सबस्क्राईब करा ह्याला. आता तुम्ही सगळे विचार करत चला आम्ही कशाला गेलो होतो रायगडावरती. तर आम्ही गेलो होतो ज्योत आणण्यासाठी. थोडी माहिती सांगा मित्रांनो. आज आपण शिवज्योत नेण्यासाठी मलोडीवरून रायगड या पवित्र भूमीत आलो आहे. स्वराज्याची राजधानी रायगड. या रायगडावर बघण्यासारखी म्हणजे एकदंबरी, महाराजांची समाधी असेल, राजदरबार असेल, राणी वसा, बाजारपेठ, खूप काही इथं बघण्यासारखं आहे. आणि मलोडीकर या सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सगळेजण अगदी हौसेने प्रत्येक क्षण एन्जॉय करतायत. आणि हे मावळे आता इथून ज्योत पेटवून साधारण 220 ते 230 साधारण 250 किलोमीटर असं अंतर हे धावत घेऊन जाणार मलोडीपर्यंत. आणि हा दरवर्षीचा वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी देण्याचा उपक्रम अतिशय सुंदर. आमच्या सोबत मलोडीतली सगळी छोटे मोठे बालगोपाळ आणि सगळी नेते मंडळी सुद्धा आहेत. आणि महाराजांच्या या चरणी कोण नेता नाही, कोण मोठा नाही, सगळे मावळे. आणि पुन्हा एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. परत आपण गेलो जगदीश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी मित्रांनो. मित्रांनो इथं तुम्हाला शब्द सांगू शकत नाही, असलं भारी वाटतंय ना, एकदम खतरनाक. आता आपण आलेलो आहे, आपण दर्शन घ्यायला जाणार आहे. एकदम खतरनाक. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक नंदीची मूर्ती आहे मित्रांनो. परत आपण आत गेलो. आता तुम्ही विचार करत असाल हे मंदिर असं मस्जिद सारखं का दिसतंय. तर शिवाजी महाराजांच्या काळात मुघल सैन्य हिंदूच्या मंदिराला तोडायचे. त्यामुळे रयतेच्या राजाचा असा विचार होता की मी जरी असलो नसलो तरी ज्या ज्या वेळेस मुघल सैन्यांचा अटॅक झाला तरी आपल्या रायगडला काय झालं तर चालेल, पण आपले महादेवाचं मंदिर आहे त्याला काय होता कामा नये. त्यासाठी असा आकार दिला होता मित्रांनो. आणि आत गेल्यानंतर असली जागृत पिंड आहे ना, मग आपण घेतलं दर्शन. बाहेर आलो काय वेळानं. मित्रांनो बाहेर आल्यानंतर आपण किल्ला बघितला, कारण आपण रायगडवरती पहिल्यांदा आलो होतो. आणि हा किल्ला बिरोजी इंदुलकर यांनी बांधलेला आहे मित्रांनो. नाव आहे ना, ज्यांनी किल्ला बांधलाय त्यांचं नाव आहे. आणि हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा होता मित्रांनो. आणि ह्या साईडला शिवाजी महाराजांची समाधी होती. मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ना, जिथं जिथं काय काय आहे तिथं सगळं इथं लिहिलेलं आहे. म्हणजे टोकमक टोक कुठं आहे, कसं आहे, सगळं म्हणजे इथं लिहिलेलं आहे या जागेवरती. मित्रांनो आपण थोडा किल्ला फिरलो आणि वाज पोटाला लागली होती भूक. मग आपण घेतला थोडा नाश्ता करून. पोहे केलं होतं मित्रांनो. आम्ही आणलं होतं खालनं पाक गडावरती पोहे. नियोजन झालं होतं वाघ दरवाजा बघायला जायचं. मग आपली सगळी टीम आपण सगळी गेलो वाघ दरवाजा बघण्यासाठी मित्रांनो. तिथं गेल्यानंतर वातावरण तर असलं भारी होतं ना मित्रांनो, एकदम खतरनाक. जाताना तर असला भारी नजारा होता ना. तिथं गेल्यानंतर दांडण्याचं कोटारा बघितला आणि तसंच पुढे गेलो मित्रांनो. रस्ता तर असला होता ना, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. हे खतरनाक वाघ दरवाजा मित्रांनो. हा दरवाजा रायगड किल्ल्यावरती गुप्त दरवाजा आहे. आणि हा पश्चिमेकडील खोल दरीत उतरतो. आणि हा दरवाजा वाघाच्या जबड्यासारखा दिसतो, त्यामुळे याला वाघ दरवाजा असं म्हणतात मित्रांनो. मग आपण तिथनं सगळं दमून आलून जाता जाता बघितलं नवीनच काहीतरी मित्रांनो. मला वाटतं ही काय आहे माहितीये का, ह्या साईडनं पाणी यायला किंवा इथं लपण्यासाठी बनवलं गेलेलं आहे मित्रांनो.
परत मित्रांनो आपण गेलो राजांचा महल बघण्यासाठी म्हणजेच राज दरबार बघण्यासाठी. मित्रांनो हा राजवाडा आहे ना लाकडी आणि चिर दगडापासून बनवला गेला आहे मित्रांनो. आणि या राजवाड्याची एक खासियत आहे मित्रांनो, खासियत म्हणजे रचनाच म्हणू शकता. कारण या राजवाड्यात कुठं सुद्धा म्हणजे कुठल्या पण जागेवर साधी पिन जरी टाकली ना तरी राजगादीपर्यंत आवाज जातो मित्रांनो. म्हणजे बघा कसलं खतरनाक आहे. आपण तिथे गेल्यानंतर आपण ते प्रयोग करून बघितला मित्रांनो, हे खरं आहे बरं का मित्रांनो. त्या ठिकाणी असलं भारी वाटत होतं ना, असली पॉझिटिव्ह थिंक येत होती ना, असं वाटत होतं शिवाजी महाराज आपल्यापाशी आहेत म्हणजे आपल्या सोबत आहेत चालतं या. असलं भारी वाटलं ना मित्रांनो, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. परत आपण गेलो टकमक बघण्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सह्याद्रीच्या कुशीत बसलेली एक खोल दरी आहे, एकदम खोल. तुम्ही बघा केवढी खोल आहे. आणि मित्रांनो ही बघा कसलं खतरनाक नजारा आहे इथला. तिकडे बघ ती डोंगर बघ कसा दिसतोय. मित्रांनो हा दगड तर बघा झाडांपेक्षा मोठा दिसतोय. म्हणजे बघा केवढा मोठा दगड असेल मित्रांनो. वरनं व खाली दगड पडलेला आहे. बघा खतरनाक नजारा असा एकदम टकमक आपण मित्रांनो पहिल्यांदाच गेलो होतो. असलं भारी वाटत होतं तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. असलं खतरनाक नजारा होता ना तिथला, एकदम खतरनाक. आडवा फक्त एक व्हिडिओ मारतो की मित्रांनो आपण सगळ्या जागा बघितल्या, टकमक टोक म्हणा, परत शिव दरबार म्हणा, परत अजून बरेच जागा बघितल्या. परत आपण तिथनं आलो हालून. येता आपल्याला दिसला तोप. मग तोपाला पण घेतलं ब्लॉग मध्ये मित्रांनो आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. जेवढा ब्लॉग बघितला असला तर सबस्क्राईब करून जावा तेवढं.